नमस्कार, फॅशन सरितामध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला नवरी मुलीसाठी ब्राह्मणी साडी दाखवणार आहे। करणार आहोत। अस्तर आपली उंची आहे 38 इंच। 38 मध्ये मी 5 इंच वजा केले, म्हणजे कमी केले, आणि कमी केल्यानंतर 33 इंच आपला कापड राहिले, तर 33च्या दुप्पट घ्यायचे 66 इंच। हा असा हा कापड घेतलाय। आता मीटरच्या हिशोबाने जर घेतला तर आपला 66 इंचामध्ये मीटरच्या हिशोबाने घेतलं तर तुमचा 1 मीटर 70 सेंटीमीटर येते कापड। तर अशा पद्धतीने एवढा कापड तुम्हाला हा लागेल, आणि कोणतीही साडी शिवलात तरी तुम्हाला हा अशाच पद्धतीने अस्तर घ्यायची गरज आहे। आता आपण माप टाकू। हे बघा, उंची आपली 38 इंच आहे। 38 मध्ये 5 इंच मी कमी केलंय। काही ना कमी करणं समजत नाही, 33 इंच आपलं माप येतंय, पण हे 5 इंच जर कमी करायला समजत नसेल तर सरळ कापडाच्या बाहेर मेजर टेप ठेवा। हे बघा, इथे 5 इंच मी कापडाच्या बाहेर असे मेजर टेप ठेवले, म्हणजे हे 5 इंच तुमचं कमी झाले। आता पूर्ण हे बघा, 5 इंच कमी केल्यानंतर आपली उंची बरोबर 33 इंच राहते। आता आपल्याला इथे हे बघा, बंद कापड आहे ना, तो माझ्या साईडला डबल हडी येईल, ही माझ्या साईडला, ही ओपन बाजू त्या बाजूला आहे। आता आपण इथे सीट घेर आपलं आहे 42, 42चा तिसरा येतो 14 अधिक 1 इंच, हे आपलं माप झालं। आता याच्यानंतर कमर घेर आपला 38 इंच आहे। कमर घेर सुद्धा आपला 38 इंच आहे, तर 38 असल्यामुळे 38चा आपण चौथा घेणार आहोत, म्हणजे 38चे 4 भाग करणार आहोत। आता तुम्हाला मागच्या भागामध्ये दाखवलंय मेजर टेप कशी दुमडायची, कसा तिसरा काढायचा, चौथा काढायचा, आणि त्याच्यामध्ये अधिक मी 1.5 इंच घेणार आहे। आता याच्यानंतर इकडे सीट घेराचा तिसरा 14 येतोय अधिक 1 इंच, आणि आपण आता आखून घ्यायचंय। आणि इथून 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं, आणि मग हे सरळ इथून आखून घ्यायचंय। आता इथून बॉटम आपला 14 आहे, तर मी 7 घेऊन अजून अर्धा इंच जास्त घेणार आहे थोडस शिलाईमध्ये, आणि म्हणजे इथे जोडून घ्यायचे। आणि इथून आता थोडासा गोलवा शेप द्यायचे। हे आपलं अस्तर। आता मी हे कटिंग करून घेते इथून। बघा, ह्या पद्धतीने मी आता अस्तर कटिंग केलंय, आणि इथे खाली इथे बंद होतं ना, ते सुद्धा मी आता हे कटिंग करून घेतलं। आता इथे काय करायचं, आपण हा जो पाय आहे ना, हे दोन्ही पाय लगेच हातावर मार्किंग करून घ्यायचं, म्हणजे लक्षात राहतं। हे असे पाय पसरवून ठेवले ना की तुम्ही इथे आता चुण्या मारतात, त्यासाठी अगोदर दाखवून ठेवायचं, म्हणजे लक्षात येतं साडी जोडताना आपण पटकन ही साडी हे करू शकतो। आणि इथे मी आता 15साठी गुडघा उंची आपली 20 आहे, गुडघा उंची 20 आहे, तर 20 इंचावरती पण मार्किंग करून घ्यायचं। इथे आपला पदर आहे ना, इथून जळी होणार आहे या पद्धतीने। हा आपला आता उजवा पाय झाला, अशा पद्धतीने येईल तो उजवा पाय, कळलं? आणि इथे हा डावा पाय, इथे एवढ्याच चुण्या मारायच्या। आता हे आपण हे बघा, हा उजवा आणि हा डावा, कारण उजव्या पायाला आपल्याला इथे पदर लावायचे, आणि ह्याच्यानंतर या उजव्या पायाला इथे एक छाट मारून द्यायची अशी सेंटरला, किंवा मार्किंग करून घ्या, आणि इथे सुद्धा, आणि इथे 4 ते 5 इंचाचं अंतर ओपन ठेवायचं, कारण आपल्याला साडी जे इथे चैन किंवा तुम्ही हुक लावू शकता इथे, म्हणजे कसं जास्त आपण कमर घेराला चुण्या येतील असं करत नाहीये, ते जास्त ओपन ठेवला कापड ना जास्त चुण्या येतात, म्हणून आपण इथे हे करायचं, ओपन ठेवायचं, चैन किंवा तुम्ही हे लावू शकता हुक। हे आपलं अस्तर कटिंग आता झालेलं आहे। आता आपण साडी कटिंग करू। आता आपण साडी कटिंग करणार आहोत। साडी कटिंग करते सर्वात प्रथम आपण
पदर कटिंग करायचं असतो. पदर आधी पण पदराचं माप तुम्ही अंगावरती घ्या, म्हणजे पदर व्यवस्थित येतो. कधी खूप मोठा होतो किंवा छोटा होतो, त्यापेक्षा अंगावरती माप घेतलं की पदराचं माप व्यवस्थित येतं. आपलं हे पदर आहे 72 इंच, तर ही मेजर टेप पूर्ण आपली 60 इंचाची आहे. आता याच्या पुढे आपण 12 इंच जास्त घेऊ. बघा इथे 12 इंच आपण हे जास्त घेतलं, म्हणजे आपला पदर हा किती झालाय 72 इंचाचा. आणि अजून मला 15 इंच घ्यायचे. अजून 15 इंच आपण कशाला घेतो, कारण गुडघा उंची खाली आपण घेतो ना, त्याच्यापेक्षा 5 इंच आपण कमी घ्यायचं. आता इथे मी पूर्ण अशी घडी घालून पदर कटिंग करतो. हे बघा आपण 15 इंच जे मार्किंग जास्त घेतलं होतं ना, माप 15 इंचाचं, तिथे आपण अशी साडी दुमडायची अशी, आणि मग हे कटिंग करून घ्यायचं आपल्याला. आता हा भाग मी कटिंग करून घेणार आहे. हे बघा कटिंग केल्यानंतर हे असं दिसेल, अशा पद्धतीने कटिंग करायचे क्रॉस मध्ये. आता आपला हा पदर कटिंग करून झालेला आहे. आता आपण 2 पाय कटिंग करू. हे बघा पदर काढून झाल्यानंतर ही पूर्ण साडीची घडी घातली. आता आपण याच्यावरती उंची टाकणार. आता उंची आपली पूर्ण उंची आहे 38 इंच, आणि त्याच्यामध्ये 1 इंच घेतलंय, म्हणजे हे बघा 39 इंच, 38 आणि 31. आता इथून मी पूर्ण हे आखून कटिंग करून घेणार आहे. आता ही साडी कटिंग करून झाल्यानंतर आपण बघा एक भाग मी उंचीचा दुप्पट घेणार आहे. आता उंची आपली आहे 38 इंच. हे बघा हे बघा इथे 38 इंच. आता इथून मी अजून एकदा 38 इंच घेणार. इथपर्यंत 38 आलंय, हे माप आपलं 38 आलंय, त्याच्या पुढे आणखी 38 इंच. हे बघा हे. आता आपला हा डावा पाय झालाय, डाव्या पायाचा आपण मी आता कापड हा कापून घेते. आता पुन्हा दाखवते. हे बघा आपण जो कटिंग केलेला भाग होता ना, हे बघा हे 38 आणि याच्या पुढे अजून 38. असे 38चे मी पूर्ण हा कापड काढलेले. आता हे बघा आपण उजव्या पायासाठी साडी कटिंग करत आहोत. हे बघा हे सुद्धा 38 इंच, आणि अजून पुढे 38 इंच. आणि याच्या पुढे 30 किंवा 32 इंच जास्त घ्यायचं. थोडस जास्त असेल तरी चालेल. हे पण 31 इंच जास्त आहे. अशा पद्धतीने हा आपला उजवा पाय तयार झाले. आता मी काय करणार आहे माहितीये का, हे बघा सर्व साडीला इथून एक शिलाई मारणार किंवा बिडिंग करणार आहे. या टोकाला सुद्धा शिलाई किंवा बिडिंग करणार. आता मी तुम्ही शिलाई मारली तरी चालेल किंवा बिडिंग केलं तरी चालेल. या पायाला डाव्या पायाला सुद्धा मी त्याच पद्धतीने इथे शिलाई किंवा बिडिंग तुम्ही करू शकता. हे बघा डाव्या पायाला इथे आपण कटिंग केलंय ना इथे, आणि पदराला सुद्धा आपण पुढे जो क्रॉस भाग आपण कापला होता ना, इथे सुद्धा आपण शिलाई किंवा बिडिंग करून घेणार आहोत. हे बघा आता आपण शिलाई मी मारले. इथे बघा इथे मी सिंगल शिलाई मारले अशी, आणि हा खालच्या भागाला डबल शिलाई मारली. पण मी इथे ना सफेद सफेद जे दिसतंय ना, इथे मी पेपर टाकून शिलाई मारले. कारण काय माहिती, हा क्रॉस कापड कापल्यामुळे असा ताणतो, तो ताणू नये म्हणून मी खाली पेपर टाकले. असं दोन्ही पायांना मी शिलाई मारून घेतली अशा पद्धतीने.
आता हा आपल्या कटिंग हे झाले, शिलाई मारून दिले. हे बघा साडीला सुद्धा दोन्ही पायाचा कापड जो आपण साडीचा कापला होता त्याला आपण हे बघा अशा बिल्डिंग करून घेतले. हे बघा इथून तिन्ही बाजूने बिल्डिंग केले पूर्ण साडीला असं, आणि या बाजूला असं दोन्ही पायांना मी करून घेतले. शिवाय पदराला सुद्धा बिल्डिंग करून इस्त्री करून घेतली. हे बघा पदराला सुद्धा बिल्डिंग केलंय, आणि हे बघा त्याला पदराला मी असं बिल्डिंग करून घेतलंय आणि आता याला इस्त्री करून घेतली. बघा आता हा आपला उजव्या बाजूचा कापड आहे, उजव्या पायाचा. आता आपण काय करायचं, इथे ना हे असतं कमरेकडच्या साईडचं, ही कमरेकडची बाजू आहे, बरोबर इथे वरती ठेवायची. आपली काठाकडची बाजू खाली आणि इथून बरोबर या मापाने इथपर्यंत ठेवायची. इथे मार्किंग करून घ्यायचं, कारण याच्या पुढे आपल्याला निर्या काढून घ्यायची. हे बघा इथे मार्किंग करून घ्यायची. आता याच्यानंतर आपल्याला इथून असं प्लेट टाकायची. ही वेळ आहे ना इथे बरोबर ही आपली घडी आहे, इथे मध्यभाग हा आला पाहिजे निर्यांचा. आपण निरी इथून आणि ही निरी आहे ना किती इंचाची आली बघू आपण. हे बघा 3.5 इंचाची निरी आली इथे. आता 3.5चा आपण मध्य काढायचा इथे. बरोबर हे सेंटर ह्या सेंटरवरती ठेवायचं असं. आणि नंतर मग ही निरी बरोबर आता पुढच्या निरी ह्याच मापाने काढत जायचं. हा खालचा भाग त्याचा मध्य आहे, बरोबर ही निरी इथे असते अशी. हा इथे मध्य आला, इथे आपण घ्यायचं. ह्या निऱ्या पण आपण याच पद्धतीने पूर्ण काढून घेणार आहोत. आता आपल्या सर्व निऱ्या काढून झालेले. आता हे बघा इथून ना याचा मध्य काढायचा निऱ्यांचा. आपण खाली काढला होता तरी पण दाखवते. हे बघा ह्या निऱ्यांचा इथे मध्य काढायचा आणि हा बघा हा इथे मध्य येणार आहे. आणि हे लावून बघायचं, कारण आपल्या निऱ्या बरोबर सेंटरला आले का. हे बघा इथून बरोबर हे पकडून असं बरोबर इथे आपल्या सेंटरला ह्या निऱ्या आलेल्या. इथे आपण मार्किंग केलंय ना, इथे बरोबर ह्या निऱ्या आलेल्या. आता काय करायचं, आपला हा उजवा पाय आहे. हे बघा इथून आपण पदर लावणार आहोत. काय करायचं माहिती आहे का, इथे पहिले एक मार्किंग करून घ्यायचं बरोबर ह्या भागापासून इथून 5 इंचापर्यंत. जी आपण इथे छाट मारली होती ना इथे, कारण आपल्याला इथे चैन लावायची म्हणून बरोबर इथे छाट मारली होती ना इथून ते आखून द्यायचं 5 इंचापर्यंत. इथपर्यंत आपण चैन लावायची. आता आपण इथे शिवून घेणार, दाखवतो तुम्हाला. आता आपण इथे डाव्या पायाला निऱ्या घेणार आहोत. हे बघा मग असं आपण जे मार्किंग केलं होतं ना ते असेल. आता इथून मी साडी घेतली पलटी करणार. जास्त असं ओपन करायचं. असं बघून द्यायचं आणि इथे बरोबर मार्किंग करून द्यायचं. आता मगाशी आपण निऱ्या घातल्या ना त्याच पद्धतीने ह्या निऱ्या घालून घ्यायच्या.
ह्या थोड्या छोट्या घातल्या तरी चालतील या पायाला. आपण मोठ्या घातल्या होत्या, ह्या थोड्याशा 1-2 इंच कमी घातल्या तरी चालेल. ही प्लेट बरोबर आहे ना, मध्यभागी आली पाहिजे. हे बघा, जे मार्किंग आहे ना त्याच्या बरोबर मध्यभागी आली पाहिजे निऱ्याची. अशा पद्धतीने हा निऱ्या घालून घ्या. आणि ही निरी पूर्ण अशीच घ्यायची याच्यावर. आता ही निरी आपण अशी घेतली. आता ह्याचं आपण काय करणार, मध्य काढणार आहे. इथून मेजर टेपची एवढं आपण घेतले, बरोबर इथे याचा मध्य काढणार असा. आणि ते एक मार्किंग करून ठेवायचं त्या पद्धतीने. आता इथे सुद्धा आपल्याला हे लावून नंतर शिलाई मारून घ्यायची. आता हे बघा, आपण निऱ्या घेतल्या होत्या ना काढून, त्या इथे आपण शिवून घेणार ना. हा खालचा भाग आहे, इथे मार्किंग केलेला आपला, हा तो सोडायचा आणि ह्या निऱ्या शिवून घ्यायचे. बघा, इथे एक शिलाई मारून घ्यायची. आज शिलाई मारून घेतली तरी चालेल. आणि आता आहे ना, आपण इथे हा बघा, इथे साडीचा मध्य घेतला होता ना, तो आपण काय करणार, इथून निऱ्या टाकायला सुरुवात करणार. छोट्या छोट्या प्लेट. बघा, हे जेवढं अंतर असतं ना, त्या एवढ्या अंतरापर्यंत तेवढ्या निऱ्या पाहिजेत आपल्याला. आणि 1 इंच जास्त. इथून हे मोजायचं असं कट भागापर्यंत. 16.5 आहे, आपण 18पर्यंत घ्यायच्या निऱ्या. आता हे किती अंतर आहे, हे 20 आहे, मग थोड्याशा चुड्या लागणार. इथून अशा छोट्या छोट्या प्लेट द्यायची. आता हे बघा, ते आपलं माप किती 16.5 आलेले. हे माप 17-18 पर्यंत आलं. इथून हे मग 17 पर्यंत आलं. तसंच या बाजूला पण घ्यायचं. हे अंतर आपलं असं सेम आहे. नक्की नाही एवढं हे अंतर आलं एवढं. अशा पद्धतीने हे बघा, आता डाव्या पायाचं आपण हे केलंय ना निऱ्या, त्या इथून आपण शिलाई मारून घेतली निऱ्याने. हा आपला अस्तरचं सेंटर दाखवलं होतं ना, ते बरोबर ह्याच्या मध्ये ठेवणार आहोत आपण. ते सोडून आपण ही शिलाई मारून घेतली. आता इथे काय करणार आहेत, आपण चुण्या देणार आहोत डाव्या पायाला. हे बघा, हे अस्तर असं आतमध्ये टाकायचं या बाजूला. आणि इथून हे बघा, हे अस्तर काय करणार आहे मी, इथून अशा त्या प्लेटी टाकणार आहे पूर्ण त्या पायापासून. बॉर्डर आहे ना, त्याच्या आतून जो हा कापड उरलाय तो पूर्ण मी आता प्लेटी मारून घेते.
हे बघ, डाव्या पायाला आपण जोडून घेतले. इथे मिरे आहेत ना, हे मार्किंग केलेलं, त्याच्या थोडंसं अंतर सोडायचं. हे शिवून घ्यायचं नाही, एवढं सोडून घ्यायचं. त्या इकडे आपल्या मिरे आहेत आणि नंतर इथून मी पूर्ण शिलाई मारून घेतली आणि नंतर हा पाय असा आतमध्ये ठेवून असं ठेवून हे बघा असं छोट्या मिऱ्या काढून घेतली. आणि ह्या प्लेटचं हे आहे ना, घडी इथे अशी वरती आली पाहिजे कमरेकडे आणि एकदम छोट्या छोट्या टाकायच्या अशा. आता मी काय करणार आहे, हे बघा ही बॉर्डर आहे ना, ती बरोबर थोडीशी अशी बाहेर आणणार, इथे अशी बाहेर आणणार अशी, आणि इथून शिलाई मारणार पूर्ण त्या पायापर्यंत. हे बघा पुन्हा सांगते, कमरेपासून कणभागापर्यंत आपण चुण्या दिल्या आणि जी बॉर्डर होती ना ती बरोबर आपण अस्तरची हे बघा पायापर्यंत आपण शिवून घेतलं. तर उलट बाजूला दाखवतो. हे बघा इथे आपला हा बॉटम आहे, इथपर्यंत आपण ही शिलाई मारून घेतली. बॉर्डर अशी थोडी बाहेर दाखवायची. आता मी काय करणार आहे, हा बघा हा पाय आहे ना, इथून एक शिलाई मारून मी आता घेणार आहे बरोबर इथपर्यंतचा. हे बघा इथून त्या पाया मी पूर्ण हा शिलाई मारून घेणार आहे. बघा हे इथे ओपन राहणार आहे हा बघा, आणि मी इथून एक शिलाई मारून घेते. हे बघा हा डावा पाय आता आपला शिवून गेलाय. बघा इथे बॉटम आहे इथे, आणि हा पण कापड जोडताना ना बॉर्डर अशी थोडी बाहेरच ठेवायची. बघा इथून आता हा आपला इथे चुण्या मारलेला भाग आहे आणि हा प्लेन भाग आहे. तो आपण नंतर दाखवते मी. आता आपण उजवा पाय सुद्धा याच पद्धतीने तयार करणार आहोत. हे बघा आपण जे मार्किंग केलं होतं ना अस्तर ठेवून, हे अस्तर ठेवून आपण मार्किंग केलं होतं ना, हे सोडून आपण मिऱ्याला शिलाई मारून घेतली. आता मी काय करणार, इथे आपण हे केलं इथूनच प्लेटी मारणार आहे. डाव्या पायाला मारलं ना तसा. तर आता इथून असं अस्तर आतमध्ये ठेवणार. हे अस्तर असं प्लेन मध्ये आतमध्ये ठेवणार आणि इथून मी आता ह्या अशा प्लेटी मारणार आहे. डाव्या पायाला मारल्या तशाच. हे बघा चुण्या मारल्यानंतर हे असं दिसेल. आता इथून मला शिलाई मारायची, मगाशी आपण जे पायाला मारलं ना त्याच पद्धतीने, पण इथे आपल्याला हा पदराची मार्किंग केलंय ना, ते आपण हे मार्किंग वरती दाखवणार आहोत, कारण इथून आपल्याला पदर जोडायचं. हे झालं पदराचं मार्किंग. आता कमरेकडे सुद्धा मी त्याच पद्धतीने शिवलंय. इथे थोडासा कापड ठेवलंय आपल्याला जॉईन करण्यासाठी. हा बघा अस्तर. आणि आता मध्ये आपण सेंटर काढलं होतं आणि इथे आखलं होतं चॉकने अस्तरवरती, कळलं. तिथे मी बघा शिलाई मारून घेतली दोन बाजूने. हे बघा इथे दोन बाजूने मी शिलाई मारून घेतली 5 इंचावरती, आणि तशी मी एक पट्टी तयार केली. ही पट्टी हे बघा, तुम्ही ह्याच्या रुंदीला कमी घेतली चालेल, जास्त घेतली चालेल. 3 इंचाची मी पट्टी घेतली आणि नंतर मग मी अशी मध्ये दुमडली. दुमडल्यानंतर इथे बरोबर मी मार्किंग करून घेतले. आणि त्याच्या बाजूला इथे 2 शिलाई मारून घेतली. हे बघा इथून दिसल्या त्या 2 शिलाई मारल्या. आता ह्याच्यामध्ये मी हा कटिंग करून घेणार आहे. इकडे पण बंद बाजू ठेवली कापड प्लेन. बरोबर ह्या 2 शिलाईच्या मधून मी हे कापून घेणार आहे, कारण इथे मला ही चेन लावायची असं. आता इथून इथे सुद्धा हे कटिंग केलंय ना, हे सुद्धा याच मापाने कटिंग करायचं. आता मी पट्टी आहे ना अशी ठेवणार आहे याच्यावरती, बरोबर ह्या कटिंग आहे ना त्याच्यावरतीच ठेवणार. ही थोडी मोठी आहे, नंतर मी ते कापणार आहे ती पट्टी. हे बघा इथे, आणि बरोबर मी इथून आता शिलाई मारून घेणार. हे बघा ही सरळ बाजू आहे साडीची, आणि सरळ बाजूवरती मी अशी पट्टी ठेवणार आहे, कारण ही पट्टी मला नंतर अशी शिवून आतमध्ये टाकायची. शिवल्यानंतर मी तुम्हाला दाखवते. हे बघा बरोबर या सेंटरला ठेवायची आणि इथून शिलाई मारून घ्यायची. ही बघा ही पट्टी अशी मी आता शिवून घेतली. मी वेगळा दोरा वापरला, तुम्हाला समजलं
एकच टाका आडवा घ्यायचा शेवटी. बघा इथे एकच टाका आडवा घ्यायचा, इथे सुई थांबवायची, नंतर आडवा टाका, नंतर इथून वरती. आता इथे दोऱ्यापर्यंत असं कापणार आहे, दोरा नाही कापणार. आणि इथे आपण आता चेन, नंतर मी आता ही चेन लावणार. ही पट्टी आहे ना, चाट मारल्यानंतर मी आतमध्ये अशी टाकणार आणि इथून पूर्ण पट्टी मी आतमध्ये टाकतो. अशी खेचून घ्यायची आणि बरोबर इथून शिलाई मारायची, पहिली दाब शिलाई, आणि त्याच्यानंतर मग तुम्ही ही चेन लावायची इथे. अशी मी आता चेन लावून घेते या पद्धतीने. अशा पद्धतीने मी आता चेन लावून घेतले. आता हा जास्तीचा कापड आहे ना, तो मी कापून घेणार आहे. आणि आतमध्ये ना ही त्याचं चेन जे इस्त्री केली ना ती अजून फ्रेश होईल. आणि बघा आतून जास्त चेन असते ना ती कापून नंतर बघा कापडात मी अशी घालून शिवून घेतली बघा, म्हणजे टोचणार नाही इथे. हा तसंच मी आता इथे पाय सुद्धा हा शिवून घेतला बॉर्डर. इथे आपण चुणे मारलेत ना त्याच्या खाली हे पायाकडे अस्तर प्रमाणे शिवून घेतले बघा इथपर्यंत. आता आपण पदर लावणार आहोत. हे बघा इथून आता पदराचं मार्किंग आपण इथून केलंय. हा आता कसा पदर लावायचा आहे बघा. हा बघा हा आपला पदर आहे. आता पदराचं आपलं जे मोठं टोक असतं ना क्रॉस कटिंग केले खाली बॉर्डरकडे, तो आपण ह्या पद्धतीने घ्यायचे. इथे आपण जे मार्किंग केले ना तिथे, पण हा पदर आहे ना आपण असा उलटा घ्यायचे. इथे हा बघा चुणे आहे, हा इकडे पूर्ण कापड आहे आणि इथून हा पदर असा, पण इथे शिलाई मारायची नाही, थोडी आपण इथे ठेवायचा पदर आणि इथून शिलाई मारायची. ही बॉर्डर आहे ना त्याला अजिबात प्लेट घालायची नाही. त्याच्यानंतर ही प्लेट अशी घालायची अशी, म्हणजे हा प्लेटचा जो प्लेटचा भाग आहे तो बॉर्डरकडे आला पाहिजे, फक्त इथपर्यंत. हे बघा इथून आपण मार्किंग केलं होतं ना पदरासाठी गुडघा उंचीचं, तिथून आपण इथे प्लेटीमध्ये प्लेटींचं हे भाग आपण इकडे खाली घेतलंय. हे बघा कसं मारलंय इथपर्यंत. हा जो आपला कट भाग असतो ना तिथपर्यंत मारला. तर हे इकडे चुने आहे. आता मी पदर हा असा घेणार आहे. हा बघा हा पदर असा घेणार, म्हणजे आपण हा शिवलेला समजणार नाही. आता इथे बघा हे प्लेन ठेवले मी, पदर थोडा आतून शिवून घेते. आता मी काय करणार आहे, पूर्ण हे टोक आहे ना बघा, हा पूर्ण पदराचं आहे. इथे मी आता प्लेटी मारून घेणार आहे इथपर्यंत, आणि हा 1-1.5 इंच खाली घेणार आहे पदर. हा बघा एवढा 1.5 इंचापर्यंत खाली मी प्लेट मारणार आहे. पदर आपण लावला इथून इथपर्यंत उलट असा घेऊन घेतला होता. आता इथून मी सरळ घेऊन अशा प्लेटी दिल्या. आता आपण काय करणार आहोत, आता हे बघा हा आपण इथे बॉर्डर दाखवले ना थोडी बाहेर, तसं आपण दुसराही पाय तसाच करून घ्यायचे. इथे बरोबर इथून असा इथपर्यंत जोडून घ्यायचे. हा बघा हा पाय आता मी असा शिवून घेतलाय इथे, आणि खाली असं बॉटम आहे. हे बघा आता ह्या प्लेटी आहेत ना, आणि ह्या प्लेटी एकावर एक अशा ठेवायच्या. हा बघा अशा, आणि हे आता असं शिवून घ्यायचं. ह्या प्लेटी आणि ह्या प्लेटी इथे अस्तर आहे आणि इकडे पण अस्तर आहे. असं शिवून बरोबर इथपर्यंत घ्यायचं. हा हे बघा हा इथे बॉर्डर होती ना आपली, तिथून पुन्हा हा प्लेन अस्तर होतं आपलं, ते प्लेन अस्तर सुद्धा इथपर्यंत शिवायचे. म्हणजे पूर्ण शिलाई इथून अशी प्लेन अस्तर पर्यंत घेऊन यायची. हे आपलं मध्ये सेंटर आहे पायाचा पण का बॉर्डर लावून ते बरोबर इथे आलं पाहिजे. हे पूर्ण असं शिवून घ्यायचं. हे बघा पुन्हा एकदा दाखवते. त्या आपल्या प्लेटी आहेत, इथे आपला पदर आहे. हा त्या उजव्या पायाच्या प्लेटी आणि या सुद्धा प्लेटी आहेत. हा बघा हा कमरेकडचा भाग कमरेकडे आलेला बरोबर, आणि इथून बरोबर हे असं
दोन्ही इथून शिलाई मारून घ्यायची आणि हे सेंटर दोन्ही पायाचं आणि तिथून पुन्हा बरोबर त्या दुसऱ्या कमरेकडे घेऊन घ्यायची पुढच्या साईडला. हे बघा अशा पद्धतीने हे आता शिवून घेतलं, पण मी डबल शिलाई घातली कारण नंतर शिलाई घालता येणार नाही ते. हे बघा बरोबर झालं. आता ही आपली कंबर झाली. हा आपला हा झाला मागचा भाग. हा आपला मागचा भाग झाला. हा आणि हा पुढचा भाग. आता पुढचा भाग असा प्लेन आहे. हा आता डावा भाग आहे. बरोबर हा इथून या प्लेटी इथे ठेवणार सेंटरवरती अशा. हा इथे आणि इथून बरोबर एक शिलाई मारून घेणार. इथे सेंटरवर ठेवून इथे बघा ही शिलाई मारली ना पुढच्या भागाची, इथे जोडलेला भाग असतं तिथे बरोबर इथे ठेवणार आहे. बघा आपण हे मार्किंग केलेलं आहे. बरोबर इथे ठेवून ह्या निऱ्या याच्यावरती ठेवणार. हा कोणता डावा पाय झाला. आता उजव्या पायाच्या निऱ्या आहेत ना सेम तशाच अशा पद्धतीने या निऱ्या पहिल्या ह्या शिवून घेणार इथे आणि त्याच्यानंतर हा भाग शिवून घेणार उजव्या पायाचा याच्यावरती असा. हे बघा असा आणि मग ह्या निऱ्या याच्यावर ठेवणार अशा. आणि एक्स्ट्रा आपण जो कापड ठेवला होता ना तो फक्त सिंगल इथपर्यंत शिवणार. हे बघा दोन्ही पायाच्या निऱ्या आपण अशा शिवल्यानंतर असा दिसणार आहे. आणि हा जो एक्स्ट्रा कापड आपण ठेवला होता ना तो इथे 1-1.5 इंच सोडून द्यायचा शिवल्यानंतर. आणि हे आपलं कमरेचं सेंटर आहे. ते छाट दिली होती ना कटिंग अस्तर कटिंग केलं त्यावेळेला, तर इथून 4 इंचाचं अंतर सोडायचं. हे बघा जे आपण अस्तरचं कटिंग केलं होतं ना तिथून 4 इंचाचं अंतर सोडून इथपर्यंत हे शिवून घ्यायचं. आता इथे आपल्याला ओचा तयार करायचा आहे. ओचा तयार करताना काय करायचं, तिथून 10 इंचाचं अंतर घ्यायचं. हे बघा इथून 10 इंच हे अंतर घ्यायचं आणि अशी ही प्लेट उचलायची आणि हीच प्लेट इथे पकडायची अशी. असा ओचा येणार. मग हळूहळू आपल्याला जसं पाहिजे तसं ह्या प्लेटी थोड्या थोड्या करून घ्यायच्या छोट्या छोट्या. अशा प्लेटी करून घ्यायच्या आणि नंतर आपण इथे एक शिलाई देणार आहोत. आता इथे हा कापड जो उरलाय ना बॉर्डर येते ना अशी पकडायची इथून. हा आणि मग हा डायरेक्ट असं वरती घ्यायची. अंदाज तुम्हाला जर हे समजलं नसेल तर हे 16 इंचाचं अंतर घ्यायचं. हे बघा इथे हे 16 इंचाचं अंतर घ्यायचं इथपर्यंत. हा आणि मग हे अशी क्रॉस इथे असं क्रॉस पकडायचं आणि ही प्लेट आतमध्ये टाकायची आणि असं इथे आपण चुना केलेत ना इथे पूर्ण असं घेऊन या प्लेटी इथे कमरेत इथे पहिल्या शिवून घ्यायचे या पद्धतीने. म्हणजे हा ओचा तुमचा असा दिसेल या पद्धतीने. आणि याच्यानंतर मग हे शिवून घेतल्यानंतर ही कमरपट्टी आहे आपली. ती कमरपट्टी मी इथून सुरुवात करणार आहे. हे बघा इथे मी शिवून घेतले आणि इथे सुद्धा शिवून घेतले. हा आता शिलाई मारताना मी इथून ही उलट आहे ना आतून टाकणार आहे. हे बघा चेनच्या इथून असं पूर्ण मी आता गोल लावून घेते आणि पहिला हा ओचा इथे शिवून घेणार आहे. हा बघा हा ओचा आपण आता इथे शिवून घेतले. हा आणि त्याच्यानंतर हे इथे आहे ना मी नाडी घालून घेतले कमरेला आणि हा ओचा आपण जो कापड सोडला होता एक्स्ट्रा
तो काय करायचा, इथे पकडायचं थोडासा वरती आणि ह्याच्या वरती घ्यायचं, कारण हे शिवलेलं आहे ना, दिसलं नाही पाहिजे. हे बघा इथे असा, आणि एकदम निर्यांच्या बरोबर ह्याच्यावरती घ्यायचं असं, आणि इथे एक शिलाई मारून घेणार आहे मी. आता टाचणी लावून घेते इथे, झालं इथे. आणि त्याच्यानंतर आता आपल्याला कास्ता काढायचा आहे. आता हे कास्ता काढताना आपण काय करणार, हा बघा कास्ता काढताना आपण जो पाया चुण्या मारल्या होत्या ना निड्याला, तो कापड आपण साडी अशी उलटी करतो. हे बघा इथे आपण आता हा कास्ता लावणार आहोत. हा एक पाय, हा एक पाय, आणि हा मगाशी आपण मध्य काढला होता ना आणि प्लेटी काढून घेतलं होतं. पण मी आता हे प्लेटी जरा सोडलेत, कारण मापाने ते उंचीला थोडं कमी होतंय म्हणून मी सोडले. जर तुम्हाला हे जास्त कापड होत असेल, कारण कधी कधी काय होतं उंची कमी असते आणि चिडघेर मोठा असतो, त्याच्यामुळे कमी जास्त हा होऊ शकतो. तर आता हा मला कमी होते म्हणून मी या चुन्या काढून टाकले. पण हा मध्ये आहे, बरोबर या मध्यावरती इथे असं पकडून इथे काष्ट लावायचे. काष्टाचे ना अशी प्लेट घ्यायची अशी, आणि बरोबर हा काष्टा असा सोडायचा खाली. तुम्हाला हवं असेल तर इथे प्लेटी काढून तुम्ही इस्त्री पण करू शकता अशा पद्धतीने. पण हा कॉटनचा आहे ना, इस्त्री करण्याची तशी काही गरज नाही आहे. आणि नंतर मग हा काष्टा इथे असं दुमडून इथे थोडंसं दुमडायचं, आणि बरोबर मी आता इथे हे बघा ही शिलाई आहे ना, त्याच्या बरोबर मध्यभागी ह्या काष्ट्याचा मध्य बरोबर ह्याच्यावरती ठेवणार, आणि मी आता इथून अशी शिलाई मारून घेते चौकोन. एवढं मी इथे टाचणी लावून घेतली. तुम्ही इथून एखादी शिलाई पण मारू शकता या बाजूने अशी. तर हा आपला कास्ता करायचा. आता हा कास्ता झाल्यानंतर आपण अस्तरवरती साडीवरती हे केलं होतं ना, अस्तर साडी जोडायच्या अगोदर मार्किंग पायासाठी, तिथे आपण आता इथे टाचण्या लावून घ्यायच्या. मार्किंग बरोबर अशा टाचण्या लावून घ्यायच्या, आणि इथून अशी शिलाई मारायची फक्त या अस्तरपर्यंत एवढं. आणि याच्या पुढे मग हा आपला पाय ओपन राहायला पाहिजे. इथे फक्त शिलाई मारून द्यायची. तसंच या पायाला सुद्धा हे बघा इथे आपण केले ना अस्तरपर्यंत, असा पाय पूर्ण ओपन करायचा असा, आणि बरोबर हे सेंटर पकडायचं. हे सेंटर पकडल्यानंतर असं बरोबर इकडे ओढून घ्यायची साडी अशी. आणि हे बघा हे अस्तर आहे ना, इथे बरोबर इथे हे करायचं, इकडे खाली शिलाई मारायची नाही. हे बघा अशा पद्धतीने आपण आता हा पाय शिवून घेतो. इथे असं हे शिलाई आहे ना, आता अशा पद्धतीने शिवले. हा सुद्धा आता याच्यानंतर, आणि कधी पण नाडी अस्तरची शिवा. इथे आपण जो कापड टाकलाय ना आतमध्ये, हा इथे आतमध्ये कापड घुसवलंय ना, तर हाताने इथे आतमध्ये शिवून टाकायचा हाताने, म्हणजे काही दिसणार नाही अजिबात. आणि इथे सुद्धा इथे हे 2 टाके द्यायचे, आणि इथे फक्त मध्ये आजूबाजूला ते देऊ नका, कारण हे असं ओपन दिसलं पाहिजे. ही आपली साडी पूर्ण तयार झालेली आहे.